स्वतःला कॉस्मॉलॉजी तज्ज्ञ आणि भविष्यवेत्ता म्हणवून घेणारा अशोक खरात उर्फ स्वघोषित कॅप्टन अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। 35 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी त्याला अटक केली आहे। पीडित महिलेच्या तक्रारीनंतर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासादरम्यान उघड झालेल्या धक्कादायक बाबींमुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांनी कॅनडा कॉर्नर येथील त्याच्या कार्यालयावर छापा टाकला असता छुप्या पद्धतीने लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि एका पेनड्राईव्हमध्ये तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडलेत। या व्हिडिओमध्ये अनेक महिलांचे चित्रीकरण असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी अनिसे कृष्णा चांदकुडे यांनी केली आहे। आरोपी महिलांना भविष्याची भीती दाखवून किंवा विविध आमिषे देऊन जाळ्यात ओढत होता आणि त्यानंतर अत्याचार करत असल्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे। अशोक खरातचे धागेदोरे स्थानिक पातळीपासून दिल्लीपर्यंतच्या काही राजकीय वर्तुळांशी जोडले गेले असल्याची ही चर्चा रंगली आहे। जप्त केलेल्या व्हिडिओमध्ये कोणत्या व्यक्तींचा समावेश आहे याचा तपास नाशिक क्राईम ब्रांचकडून सुरू आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक बड्या राजकीय नेत्यांचे भविष्य सांगण्यासाठी तो प्रसिद्ध होता। शिंदेंनी आपल्या राजकीय भविष्यासाठी खरात यांची भेट घेतल्याच्या चर्चेमुळे तो प्रसिद्धीस होतात आला। तो शिवनिका ट्रस्टचा प्रमुख असून ईशानेश्वर मंदिराचे व्यवस्थापन पाहत होता। त्यामुळे या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ माजली आहे। सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची आता शक्यता वर्तवली जाते। की तक्रार होती आणि काय आपण कारवाई केली? पोलीस स्टेशन सरकारवाडा येथे CR नंबर 74/2026 असा गुन्हा दाखल झालेला आहे। फिर्यादीच्या तक्रारीवरून भारतीय न्यायसंहिता कलम 64, 74, 351 आणि जादूटोणा प्रतिबंध कायदा कलम 3, कलम 1, 2 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपास चालू आहे। क्राईम ब्रांच युनिट 1 आणि गुंडा पथक तपास करीत आहेत। काय तक्रार होती सर? फिर्यादीच्या तक्रारीवरून FIR दाखल करण्यात आलेली आहे। काय तक्रार होती? काय घडलं? आपण काय गुन्हा दाखल केला? ती महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महिलेचं नेमकं काय फिर्यादीमध्ये म्हणणं काय होतं? काय तक्रार काय होतं तेवढं शब्द सांगा। ती शारीरिक शोषणाबद्दलची तक्रार आहे। सर कुठले कलम लावले दादा? कुठल्या कलम? भारतीय न्यायसंहिता कलम 74, 64 आणि जादूटोणा प्रतिबंध कायदा कलम 3, 2 1 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। सर जो आरोपी आहे तो आरोपी नेमका कोण आहे, तो काय करतो, त्याची पार्श्वभूमी काय आणि ती महिला त्याच्याकडे का जात होती? सध्या तपास चालू आहे। फिर्यादीचं नाव उघड होऊ नये म्हणून जास्त डिटेल देता येणार नाही। आरोपी जे आहे त्यांचं नाव सांगा। सध्या तरी नाव अशोक खरात म्हणून आलेलं आहे। किती महिलांच्या तक्रारी आहेत? सध्या एकच तक्रार आहे। एका तक्रारांचं नेमकं काय प्रोफेशन होतं, म्हणजे काय ते काय नाही, अजून काहीच निष्पन्न जस्ट गुन्हा दाखल झालेला आहे। अजून तपास चालू केलेला तर आहे। ते ज्योतिषी होते, भविष्य सांगतात, अंकशास्त्राचा अभ्यास आहे अशी माहिती मिळते आहे। महिलांचं शोषण करत होते अशी चर्चा आहे। नेमकं आपल्याकडे काय तक्रार आलेली होती आणि आपण काय पुढे तपास करतो? महिलेने जी तक्रार दिली त्याच्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अजून त्याच्या प्रोफेशनबद्दल अजून तपासातून काही निष्पन्न झालेलं नाही। आज नेमका पहिलाच दिवस आहे, तपास सुरू आहे। तर काही व्हिडिओ देखील आहेत, मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ आपण जप्त केलेले आहेत, CCTV म्हणा किंवा इतर, त्याबद्दल काय माहिती आहे? नाही, सध्या तपास सुरू आहे। अजून भौतिक कोणताही पुरावा आपण जप्त केलेला नाही। आरोपी एकच आहे की आणखी आरोपी आहे? सध्या तरी आरोपी एकच आहे। महिलेने तुमच्याकडे जी फिर्याद सांगितली त्या फिर्याद सांगत असताना तिने काय ॲलिगेशन केलेले आहे? महिलेने जी फिर्याद दिलेली आहे ती मी आपल्याला आत्ताच सांगितलं की तिने शारीरिक शोषणाबद्दल तक्रार दिलेली आहे आणि तिच्या प्रायव्हसीच्या कायद्याप्रमाणे जास्त ओपनली बोलता येणार नाही। कलम आपण लावलाय त्याच्यामध्ये? हो, ते का म्हणजे ते तिथे अट्रॅक्ट होतं ना म्हणून लावलेलं आहे। सर फिर्याद ही कधी दाखल झालेली? कारण 2022 सगळं हां, काल दाखल झाली ना रात्री। नाही, हे प्रकरण कधी 2022 होतं? कधीपर्यंत? 24पर्यंत आहे असं फिर्यादीत सध्या तरी दिलेलं आहे। आणि जे अत्याचार झाले असं फिर्यादीचं म्हणणं आहे ते नेमकं कुठे, म्हणजे एकाच ठिकाणी झाले एका वेगवेगळ्या ठिकाणी तो घेऊन जायचं, नेमकं काय घडलं? प्राथमिकता तरी एकाच ठिकाणी झालं तर दिसते। तपास अजून सुरू आहे। सर आरोपीला अटक करताना जेव्हा पोलीस गेले तेव्हा त्यांनी काही गोंधळ वगैरे घातला? नाही,
काहीच काही राजकीय लोकांचे नावं घेतले अजून काही निष्पन्न झालेलं नाही. तर झालं हे